कानपूरमध्ये मुदत संपलेले चॉकलेट्स रस्त्यावर फेकले. फेकून दिलेले चॉकलेट्स घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुरबाडच्या सासगावमधील शाळेच्या दुरावस्थेची बातमी TV9 मराठीने दाखवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल. शिवसेना नेते प्रकाश पाटलांकडून शाळेची पाहणी करत काम सुरू करण्याचे निर्देश. येत्या 8 ते 10 दिवसात शाळा विद्यार्थ्यांसाठी सज्ज होणार. ब्राह्मण समाजाचा 29 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार. दीपक रणवरेंची माहिती. नंदुरबारच्या मणिबेली गावातील देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवींनी अखेर त्यांना न्याय मिळणार. मणिबेली गावातील मंजूर घरकुलांमध्ये रविता तडवींचा समावेश होणार. TV9 मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट. जळगावातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर 24 दिवसात 5 बळी. कालिका माता चौक ते शिवकॉलनी दरम्यान अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलं. खड्डे आणि रखडलेली कामं नागरिकांच्या जीवावर उठली. अमरावती रुग्णालयात दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता विभागाला टाळं. चौकशी समितीच्या तपासासाठी SNCU परिसर पूर्णपणे प्रतिबंधित. दुर्घटनेचा सखोल तपास केला जाणार. बिहारमध्ये BPSC परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. मुख्यमंत्री निवासस्थानाकडे मोर्चा नेण्यावर विद्यार्थी ठाम. आंदोलकांवर पोलिसांकडून वॉटर कॅननचा मारा. कुंभमेळ्यासाठी 50 पैकी 38 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस नाशिकमध्ये दाखल. केंद्राच्या PME बस सेवा योजनेअंतर्गत 50 बसेस मंजूर. उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. TET शिक्षक भरती परीक्षेच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्राच्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना TET परीक्षेतून सूट देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात अनेक पात्र महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित. शहादा पंचायत समितीवर वंचित महिलांचा धडक मोर्चा. तांत्रिक अडचणी दूर करून निधी जमा करण्याची मागणी. कोल्हापुरात ई-चलन रद्द करण्यासाठी आंदोलन. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहतूकदार आक्रमक. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये 40 ते 50 बसेस. नागपुरात महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. कामगार सुरक्षेसह इतर मागण्यांसाठी कामगार आक्रमक. हिंगणा MIDC परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबईतील रस्त्यांवरील कचरा व्यवस्थापनावर उच्च न्यायालयाची मुंबई महापालिकेवर नाराजी. पालिकेचे अधिकृत दावे आणि प्रत्यक्ष वास्तवात मोठी तफावत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. मिठागरांची कांदळवन समितीकडून पाहणी. मुलुंड पूर्व परिसरातील मिठागरांच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या जागेची पाहणी. धारावी गृहप्रकल्पात विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या मिठागरं वाचवा या समितीच्या तक्रारीची दखल. सेलिब्रिटी नेते अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप हॅक प्रकरणी चौकशी सुरू. यात उत्तर भारतातील टोळी असल्याचा पोलिसांचा संशय. उत्तर प्रदेश बिहार सीमेवर सक्रिय सायबर टोळीचा पोलिसांना संशय. शायनान्सींच्या नावे मेसेज करून 4 लाखांची फसवणूक. पनवेलच्या उल्वेमधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना करंट लागत असल्याचं पालकांचा दावा. पालकांकडून व्हिडिओ बनवत मुख्यमंत्र्यांना भावनिक साथ. मुख्यमंत्र्यांनी येऊन शाळेची पाहणी करावी, पालकांची मागणी. रेल्वे कर्मचाऱ्यांना मराठी येणं अनिवार्य करा. पवारांच्या राष्ट्रवादीचं वाहतूक विभागाचं मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन. रेल्वे प्रवाशांशी थेट संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मराठी भाषेचं किमान व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करावं अशी मागणी.